नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. येत्या 7 जुलै 2024 रोजी विधान परिषदेच्या 4 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. यामध्ये 2 पदवीधर तर 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार 15 मे रोजी या 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 22 मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, त्यातील काही विलीनही होतील, असं विधान शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी खळबळजनक खुलासा केलाय. निरुपम यांनी सांगितलंय की शरद पवारांचं एक वक्तव्य होतं की अनेक प्रादेशिक पक्ष येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊन जातील. या त्यांच्या भविष्यवाणीमागं त्यांची एक योजना आहे. मी याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे, कारण यापूर्वी अनेकदा त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्षात राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशी त्यांची इच्छा होती, असंही निरुपम यांनी सांगितलंय. प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवारांना असं म्हणायचं असेल, त्यांचा जो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये केले. आता त्यांनी संकेत दिले, कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झालाय. बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. एवढेच नाही तर बंजारा समाजाची मतंही मलाच मिळणार आहेत, मात्र त्यातले 10-5 हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असेही यावेळी पंकजा मुंडे ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना ऐकायला येतंय. या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत अद्याप पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. मतदारांना आमिष दाखवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केलाय. सोनावणे यांनी म्हटलंय की माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या पंकजा मुंडे यांना आचारसंहितेत असं बोलण्याचा अधिकार आहे का? पंकजाताईंनी अशा प्रकारे मतदारांना आमिष दाखवून काही करणं चुकीचं आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग होतो. आचारसंहिता काळात असं बोलता येत नाही, पण तरीही त्या बोलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयोगानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील बजरंग सोनावणे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी SIT चौकशीची मागणी करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. SIT चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असला तरी दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत आहे. 3 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केल्याचा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार स्वरूप जानकर यांनी केलाय. या निवडणुकीत भाजपनं ग्रामपंचायतीसारखं राजकारण करून 100 कोटींचा खुर्दा उडवल्याचा आरोप जानकर यांनी केलाय. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यात आले होते. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले, मात्र राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला अनेक याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका आज फेटाळल्या आहेत. राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे. 15 ते 17 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलाय. या आढाव्यात असे दिसून आले की राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसैनिक प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी यासह अनेक ठिकाणचा आढावा घेतलाय. कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानासाठी आम्ही प्रथम अर्ज केलाय, त्यामुळे मैदानाची परवानगी आम्हालाच मिळणार असा विश्वास देखील बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिलाय. या दोघांचीही एसटी कोऑपरेटिव्ह बँकच्या तज्ज्ञ संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते दाम्पत्यावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.